मी तुम्हाला एक पेपर आर्ट सादर करतो तुमच्यासमोर. हो, पेपर आर्ट. पेपर आर्ट. 5, 6, 7, 8. आता मी दाखवतो तुम्हाला की एक मी गाणं घेतो, उसवलं माझं फेमस आहे, आणि मग एक कल्मिनेशनमध्ये मी त्याच्यात सैराट आणेन. वा. ओके रेडी. मेडले तुमच्या गाण्याची. ते काय सेमच वाजते हे. नाही, सगळे चुकवले, ते काल वेगळे होते रिहर्सल. देवा बजेट नसल्यामुळे ठेवलं नाही आम्ही, पण ते करतात तोंडाने. थांबा जरा. जळल शिवार कलेजा तोड दिया तरी नाही धीर. वा वा. सैराट झालं वा वा. तर जरा अतिच हिंमत केली आज आम्ही. हो. पण आता मला घाबरत त्यांना विचारायचं की त्यांना हा ऍक्ट कसा वाटला दोघांना, अजय आणि अतुल, ही कॉन्सेप्ट आणि कॉन्सर्ट. कॉन्सेप्ट तर सिरियसली फनी होती, नो डाऊट. ते म्हणजे आम्ही तिथपासूनच हसत होतो. ते काय तुमच्या हायड्रोलिकने येणं, तरी मला वाटत होतं की वरनं कोणीतरी येते की काय आज. बट सुपरच कॉन्सेप्ट तर हिलेरियस होती. खरंच हसलो, मरणाचं हसलो. मी फक्त एन्जॉय केलं. मी काही पर्सनली वगैरे बघतच नव्हतो आणि मी फक्त एन्जॉय केलं. आणि बेसिकली हे जे निरीक्षण जे आहे ना, जे माझ्यामध्ये पण आहे, की हे जे निरीक्षण आहेत ना, बारक्या बारक्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मला जाम आवडतात. पण त्याच्यातला फन सॉलिड होता. पण विनोदाचा भाग थोडा, विनोद एका बाजूला राहतो, पण ज्यांची नक्कल करावीशी वाटते ती खरंच माणसं फार गोड आहेत. आणि असे अजय अतुल खरंच होणे नाही. जोरदार टाळ्या अजय अतुल यांच्यासाठी. वा वा. सई, मला तुला ये ना. ते सभा संपली का? सभा सभा चालू आहे आणि ती कधीच चालू झाली. आता कुठली सभा? अहो बाळासाहेब येणार आहेत ना. तुमच्या बाळासाहेबांचं एकदा ठरव ना किती एंट्री आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण आले होते ना बाळासाहेब. आता डबल काय? अहो नाही, कोट आणलाय ना नवीन. 2 कोट आहेत. 2 कोट सभेसाठीच आणलेले आहेत. मग दुसऱ्या कोटसाठी सभा घ्यायची इथे आम्ही. मागच्या वेळेस फक्त फॅटा आवडला होता म्हणून परत सभा लावली. काय सांगते, पर डेंजर आहेत ते. आदरणीय क्लासिक स्टुडिओ, आज महाराष्ट्राच्या युवकांना काय पाहिजे? म्युझिक पाहिजे, एंटरटेनमेंट, कॉमेडी वगैरे वगैरे, डॅन्सिंग. गुड. त्या दृष्टिकोनात आपण एक नवीन पिक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी जनसंबोधन आणि
लोकशिक्षणाचा एक विडा उचलण्याचा कार्यक्रम या ठिकाणी माझे मित्र आदरणीय श्री महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजयजी अतुलजी यांच्या सहकार्यानं साकार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अहो ज्यांची बेल एवढी मंजूळ त्यांचं म्युझिक केवढं मंजूळ. ते नागराज मंजुळ. हा ते घेतो पंचेतो. तर उगाच नाही नागराज मंजुळेंनी त्यांना घेतलं. मंजुळची युती झालेली या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज या ठिकाणी आपल्या समवेत बसलेले जे नामवंत कलाकार आहेत, सर्वात प्रथम मी उल्लेख करील की विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं जे कानानं तो म्हणजे थोडे हे त्यांचा प्रॉब्लेम आहे थोडा. म्हणजे कानाडोळा करणारे ते भारतजी गणेशपुरे यांना मी आज विनंती करतो की आपला सत्कार करण्यात येत आहे. माझे मित्र व्हिडिओ गेमपटू सागरजी कारंडे या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेली माझी मैत्रीण हो मैत्रीण कुठे सॉरी पण नाही म्हणजे माझी धाकटी बहीण श्वेताजी यांना मी श्रेया सॉरी श्रेया ज्या सॉरी झाली कशाला उभा आहे तू इथं बोलायचं ना पटकन कशाला नुसताच उभं सॉरी झाले. श्रेयाजींना मी विनंती करतो की आज आपण या ठिकाणी या व्यासपीठावर यावं आमचा सत्कार स्वीकार करावा. अखिल डोंबिवली दामोअण्णा मालवणकर फॅन संघटनेचे अध्यक्ष भाऊजी कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर येऊन सत्कार स्वीकार. यूट्यूबवरती वेगवेगळ्या मंडळींना त्यांच्या दरवाजावर जाऊन त्यांनाच पुन्हा अपमान करून आणि एक विनोदाचा वेगळा आविष्करण करण्याच्या दृष्टिकोनातनं वेगळं पाऊल या ठिकाणी उचलणारे कुशलजी बद्रिके यांना मी विनंती करतो की त्यांनी वर यावं. महाराष्ट्राचे लाडके अँकर आज बांदर चौकात जर त्यांचं होर्डिंग लागलं तर कमीत कमी 500 शुभेच्छुकचे फोटो खाली येणार. स्वतः डॉक्टर असले ते जरी सांगत असले तरी तो त्यांच्या विनोदीपणाचा भाग आहे, स्वभावाचा भाग आहे. आज महाराष्ट्र त्याकडे हसून दुर्लक्ष करत आहे. ते माझे मित्र निलेशजी साबळे यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजा.